मित्रांनो, आज आपण एका अत्यंत गंभीर आणि महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत। हा विषय आपल्या सर्वांच्या आत्म्याला स्पर्श करतो। आपण बोलणार आहोत मानवी स्वभावाच्या खऱ्या रूपाबद्दल, पापाच्या सार्वत्रिक वास्तवाबद्दल आणि दैवी न्यायाच्या अटळ सत्याबद्दल। पवित्र शास्त्र आपल्याला एक कडू पण खरे सत्य सांगते। ते स्पष्टपणे म्हणते की कोणीही नीतिमान नाही, एकही नाही। हे ऐकून आपल्याला धक्का बसेल, पण हे निर्विवाद सत्य आहे। आपल्यापैकी कोणीही देवाला समजून घेत नाही, कोणीही त्याचा शोध घेत नाही। सगळे लोक योग्य मार्गापासून भटकले आहेत आणि पूर्णपणे निरुपयोगी झाले आहेत। आता गंभीरपणे विचार करा, हे किती भयानक आहे। आपण सगळे एकत्रितपणे चुकीच्या दिशेने गेलो आहोत। कोणीही खऱ्या अर्थाने चांगले काम करत नाही, एकही व्यक्ती जी पूर्ण चांगली आहे। हे वाक्य आपल्या अभिमानाला जोरदार धक्का देते, नाही का? आपण स्वतःला चांगले समजतो, पण वास्तवात आपण सगळेच एकाच नावेत आहोत, पापी। पण मित्रांनो, हे इथेच संपत नाही। शास्त्र आपल्या बोलण्याबद्दल काय सांगते ते ऐका। आपला गळा उघड्या कबरीसारखा आहे, कुजलेल, दुर्गंधीयुक्त आणि मृत्यूचा वास देणारा। कल्पना करा, आपल्या तोंडातून जे शब्द निघतात ते मृत्यूचे आणि कुजण्याचे वास देतात। आपल्या जिभेगा आपण सतत फसवणूक करतो। आपल्या ओठांच्या खाली सापाचे विष दडलेले आहे, जे प्रत्येक शब्दात मिसळून बाहेर पडते। आपले तोंड शिव्या, कटुता आणि द्वेषाने भरलेले आहे। किती भयानक आणि घृणास्पद चित्र आहे हे। आणि आपली कृती पहा, आपले पाय रक्त सांडण्यासाठी धावतात, हिंसा, नाश आणि दुष्टपणाकडे। आपण कितीही शांत दिसलो तरी आपल्या मनात हिंसेची भावना लपलेली असते। आपल्या जीवनाच्या मार्गावर फक्त नाश आणि दुःख पसरलेले आहे। जिथे आपण जातो तिथे अशांती निर्माण होते। शांतीचा मार्ग आपल्याला अजिबात माहीत नाही। आपण शांती शोधतो, पण ती मिळत नाही, कारण आपल्या कृतींमध्येच अशांती दडलेली आहे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या डोळ्यांसमोर देवाचे भय नाही। आपण देवाला घाबरत नाही, त्याचा आदर करत नाही, त्याची शक्ती ओळखत नाही। हे सगळे ऐकून आपल्याला वाटेल की हे खूप कठोर आहे। काही लोक म्हणतील, अरे मी तर चांगला आहे, मी कोणाचे वाईट करत नाही, मी दानपुण्य करतो। पण मित्रांनो, हे पूर्ण सत्य आहे। आपण सगळे या वर्णनात बसतो। श्रीमंत असो किंवा गरीब, शिक्षित असो किंवा अशिक्षित, राजा असो किंवा रंक, कोणीही या वास्तवापासून सुटू शकत नाही। हे सत्य सार्वत्रिक आहे आणि अपवाद नाही। आता महत्त्वाचा प्रश्न असा आहे की हे सगळे का सांगितले जात आहे? का आपल्याला हे कडू सत्य ऐकावे लागते? का आपल्या अभिमानाला इतका मोठा धक्का द्यावा लागतो? उत्तर आहे देवाच्या कायद्याच्या खऱ्या उद्देशाबद्दल। देवाचा कायदा आपल्याला दिला गेला आहे, पण त्याचा उद्देश काय आहे? तो आपल्याला नीतिमान बनवण्यासाठी नाही, तर आपले पाप स्पष्टपणे दाखवण्यासाठी आहे। कायदा म्हणजे आरशासारखे आहे। जसे आरशात आपण आपल्या चेहऱ्यावरील डाग आणि कमतरता पाहतो, तसेच कायद्यात आपण आपल्या आत्म्याची खरी भयानक अवस्था पाहतो। तो आपल्याला निर्दयपणे सांगतो की आपण किती चुकीचे आहोत, किती पापी आहोत, किती अपूर्ण आहोत। कायदा आपल्या गर्वाला चकनाचूर करतो। कायद्याचा मुख्य उद्देश असा आहे की प्रत्येकाचे तोंड बंद व्हावे आणि सारे जग देवाच्या न्यायाधीन राहावे। कोणीही देवासमोर उभे राहून गर्वाने म्हणू शकत नाही की मी चांगला आहे, मी योग्य आहे, मी पुण्यवान आहे। कायदा आपल्या सर्वांच्या अभिमानास मोंडी घालतो।